ज्यावेळेस तुकोबराय वैकुंठाला गेले त्यांची मुलगी भागीरथी, भागीरथीला कळालं की आपले बाबा वैकुंठाला गेले। ढसढसा रडायला लागली भागीरथी। मग तुकोबरायांनी आपल्या लेकीला रडत असताना वैकुंठातून परत आले। आपल्या मुलीच्या प्रेमापोटी तुकोबराय वैकुंठातून परत आले। एवढं प्रेम करत होते तुकोबराय आपल्या मुलीवरती। तसं बापाचं प्रेम हे मुलीवरती खूप असतं, प्रचंड प्रेम करत असतो आपला बाप आपल्यावरती। तसं तुकोबराया वैकुंठातून परत आपल्या लेकीच्या प्रेमाकरता आले। मग तुकोबराय आले, मग भागीरथीला वाटलं अरे आपले बाबा आपल्याकरता वैकुंठातून परत आले, मग बाबाच्या आवडीचं काहीतरी केलं पाहिजे खायला। मग भागीरथीने आपल्या बाबाच्या आवडीची शेवायचा भात केला। पातेल्यात पाणी टाकले, शेवया शिजवून घेतल्या, पण शेवयासोबत खाण्याकरता दूध नव्हतं। म्हणून भागीरथी सगळ्या गावामध्ये फिरली, प्रत्येकाच्या घरी दूध मागितलं, सांगितलं माझे बाबा खूप दिवसानंतर आले, माझ्या बाबांना शेवयाचा भात खूप आवडतोय, म्हणून तुम्ही मला थोडंसं दूध द्या। पण कोणीच भागीरथीला दूध दिलं नाही। बिचारी नाराज झाली आणि पुन्हा घरी निघून आली आणि एका कोपऱ्यात रडत बसली। त्यावेळेस तुकोबराय आले, तुकोबरायांनी विचारलं बाळा का रडते तू, काय झालं तुला? आता मी पुन्हा परत आलोय ना, मग रडायचं काय कारण आहे तुला? काय झालंय मला सांगशील का? त्यावेळेस भागीरथीने सांगितलं बाबा तुम्ही एवढ्या दिवसानंतर माझ्याकडे आले, माझ्या प्रेमापोटी तुम्ही वैकुंठातून परत आलात, मग तुमच्या आवडीचा मी शेवयाचा भात केलाय, त्या भाताकरता मला कोणी दूध सुद्धा दिलं नाही। मी गावात फिरले, प्रत्येकाच्या घरी मागितलं, पण मला कुणीच दूध दिलं नाही, म्हणून मला रडू येते हो। एवढंच ना बाळा, मी तुला दूध आणून देतो। त्यावेळेस तुकोबरायांनी घरातले एक वाटी घेतली आणि वेलेश्वराच्या मंदिरात गेले आणि तिथल्या नंदीचं, दगडातल्या नंदीचं दूध काढलं आणि भागीरथीला आणून दिलं। एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया त्यांना एका दगडाच्या मूर्तीतून दूध काढून आपल्या मुलीला आणून दिलं। एलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले, एलेश्वरा ते पूजिले दूध नंदीचे काढले, एलेश्वर ते पूजिले दूध नंदीचे काढले, नंदीचे काढले दूध नंदीचे काढले। त्या दगडाच्या मूर्तीतून दूध काढून आपल्या मुलीला आणून दिलं। एवढे अधिकार संपन्न जगद्गुरु तुकोबराया त्यांना जगाला उपदेश केला। काय उपदेश केला जगद्गुरु तुकोबरायांनी तेच अभंगाच्या प्रथम चरणात सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, 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 सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला।
बजारे विठ्ठला नाही तरी गेला नाही तरी गेला जन्मवाया सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. तुकोबरे आपल्याला उपदेश करतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. हा नरदेह आपल्याला प्राप्त झालाय. या नरदेहात आल्याच्या नंतर आपण देवाचं भजन केलं पाहिजे. भजना करता दिल्या जेने हा जीव दिला दयाचे करीन चिंतन जग जीवन नारायण गायीन गुण दयाचे जोया विवरे चातिरी जोया विवरे चातिरी जोया विवरे करता दिलाय. जेने हा जीव दिदला दाना तयाचे करीन चिंतना जगद जीवन नारायण गुण गायीन तयाचे जोया भीवरे चातिरी. देवाना देह दिलाय तर भजना करता दिलाय. तुकोबराय सांगते आपल्याला देवाचं भजन करा. देवाचं भजन केल्याच्या नंतर काय होतंय तर घेता नाम विठोबाचे पर्वत जळती पापाचे. देवाचं भजन केल्याच्या नंतर देवाचं नामस्मरण केल्याच्या नंतर आपलं पर्वता एवढं पाप जळून जातंय. आता बघा आपण गवताची गंज आहे ती पेटवण्याकरता आपल्याला किती वर्ष किती काड्याच्या पेट्या आणि किती रॉकलेच्या बॉटल लागतात. किती लागतात बरं? एकही लागत नाही. फक्त काडीच्या पेटीतली एक काडी सगळं गवताची गंज जाळून टाकते. तृण अग्नी मिळे समरस झाले तैसे नाम केले जपत आहारी. तसं भगवंताचं एक नाव घेतल्याच्या नंतर संसारूपी भवसागर आपण पार करून भगवंतापर्यंत पोहोचतो. मग देवाचं भजन करायचंय आपल्याला. मग नामामध्ये किती ताकद असते. नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे नारायण नाम तुझे रे नाम तुझे रे नाम तुझे रे नारायण नाम तुझे
ताकद आहे की पाषाणाला देखील पाझर फोडेल, एवढं भगवंताच्या नावात ताकद आहे. देवाचं तर नाव आहेच मोठं, पण कलियुगामध्ये एखाद्याच्या नावाने सुद्धा काम होऊन जातं. आता पंढरपूरचे मंदिर आहे मोठमोठं, पंढरपूर असेल, काशी असेल, अशी मोठमोठ्या मंदिरांमध्ये लोक सांगतात मी याचा याचा पाहुणा, मी याचा मामा, याचा काका आहे, अशी नावं सांगून देवाचं दर्शन करतात. म्हणजे नावावरती एखाद्याचं काम होतं. एक उदाहरण सांगते का, एक भोजपूर नावाचं राज्य होतं. त्या राज्यामध्ये एक भोज नावाचा राजा राहायचा आणि त्या राजाच्या राज्यामध्ये एक शास्त्रीय अलंकार असलेला कवी कालिदास म्हणून एक गायक होता. तो गायक काही दिवसांनी कुठेतरी निघून गेला, कोणालाच काही सांगितलं नाही त्यानं. अचानक कुठेतरी निघून गेला आणि शेजारच्या राज्यामध्ये त्या राजाला माहित झालं. त्या राजाला वाटलं आता कवी कालिदास राजा नाही, गायक नाहीये तिथे, मग आपण शास्त्रीय स्पर्धा केली पाहिजे. म्हणून भोज राजाला सांगितलं, पत्र पाठवलं, राजा मी 1 हप्त्यानंतर राज्यामध्ये शास्त्रीय संगीताची स्पर्धा करण्याकरता येणार आहे. त्यावेळेस या राजाला चिंता वाटू लागली, आले आता तर कविदास तिथे नाहीये, आता कोणासोबत हे गायनाची स्पर्धा करतील. त्या राजाला माहित होतं की कवी कालिदास राज्यामध्ये नाही, तरी देखील गायनाच्या स्पर्धाला येणार आहे. मग इकडे हा राजा भोज राजा चिंतेत पडला, विचार करू लागला कोणाला आता सांगावं, कुठे सापडावं कवीला. त्यावेळेस रस्त्याने एक गंगुतेली नावाचा व्यक्ती चालला होता. तो गंगुतेली म्हणजे 3 ठिकाणी वाकडा होता. त्यानं बघितलं, अरे आपल्या राज्याचे राजा चिंताग्रस्त दिसते, म्हणून विचारलं, राजे साहेब काय झालं, एवढी चिंता कशाची, काळजी कशाची तुम्हाला. त्यावेळेस राजा म्हटले, तुला सांगून काही उपयोग नाही, तुम्ही सांगा तर खरं. त्यावेळेस राजा म्हटले, अरे गंगू, आपल्या राज्यातला गायन सम्राट कवी कालिदास इथे नाहीये आणि 1 हप्त्यानंतर बाजूच्या देशातला राजा त्याच्यासोबत स्पर्धा करण्याकरता येणार आहे. आता तो नाही, आता स्पर्धा कोणासोबत करायची, कोणासोबत लावायची. गंगुतेली म्हटला, एवढंच ना, मग कशाला काळजी करतात, मी होतो, त्यांना सांगा की कवी कालिदास तर नाही, त्यांचे गुरु आहे, त्यांच्यासोबत तुम्ही स्पर्धा करा. त्यावेळेस राजा म्हटला, कोण कोण गुरु आहे कवी कालिदासचे. म्हणे मीच गुरु होतो. मग असं म्हटल्याच्या नंतर राजानं सांगितलं की तुम्ही या कवी कालिदासचे गुरु या ठिकाणी आहे, तुम्ही त्यांच्यासोबत स्पर्धा करा. तो शेजारच्या राज्यातला राजा घाबरला, म्हटला, अरे ते कवी कालिदास एवढे गायनात तयार आहे, त्यांचे गुरु किती तयार असतील. त्यावेळेस मग गायनाचा दिवस उजडला, स्पर्धेचा दिवस उजडल्याच्या नंतर ते राजा आपली सेना घेऊन इकडे भोजपूर मध्ये आले आणि इकडे गंगुतेलीनं कवी कालिदासचे गुरुचं रूप घेतलं, गुरुचा वेश धारण केला, सुंदर सुंदर दागदागिने घातले, राजासारखा पूर्ण वेश केला, मुकुट घातलं आणि दोघं एका उंच आसनावरती बसले. इकडे हा राजा घाबरायला लागला, अरे एवढे तयार कवी कालिदास आहे, त्यांचे गुरु किती तयार असतील. मग इकडे राजानं स्पर्धा चालू केली. राजानं त्या गुरूंना म्हणजे कवी कालिदासच्या गुरूंना 1 बोट दाखवलं. त्यावेळेस गंगुतेलीनं 2 बोट दाखवली. मग इकडे राजानं लगेच 5 बोट दाखवली, पंजा दाखवला. मग गंगुतेलीच्या रूपातले गुरु त्यांनी मुक्का दाखवला, मुठ्ठी दाखवली. मग राजानं पुन्हा 7 बोट दाखवली. इकडे गंगुतेलीच्या रूपातले गुरुनं 7 बोट आणि मध्ये अशी रेख दाखवली. यांनी पुन्हा असं विचारलं, म्हणजे काय असं विचारलं. गंगुतेलीनं असा दह्याचा मडका त्यांच्या समोर ठेवला आणि गंगुतेली जितला, म्हणजे गंगुतेलीच्या रूपातले गुरु जितले आणि राजा हरला. सगळ्यांना प्रश्न पडला, अरे राजा कस काय हरला, हा तर गंगुतेली काहीच येत नाही. त्यावेळेस सगळ्यांनी राजाला विचारलं, राजे साहेब तुम्ही कस काय हरलं. राजाने सांगितलं, मी त्याला 1 बोट दाखवलं, याचा अर्थ असा या जगामध्ये फक्त ब्रह्म आहे. त्यावेळेस कवी कालिदासच्या गुरूंनी 2 बोट दाखवली. फक्त ब्रह्मच नाही तर ब्रह्म आणि माया आहे. परत मी 5 बोट दाखवली, म्हणजे पंचमहाभूते. त्यावेळेस त्यांच्या गुरुनं 1 मुठ्ठी दाखवली. याचा अर्थ असा की सगळे एकाच ठिकाणी एकाच देहामध्ये प्रवेश करतात.
मग मी 7 बोटं दाखवली. याचा अर्थ असं की 7 पर्वत आहेत. मग त्यांच्या गुरुंनी 7 बोटं दाखवून मध्ये अशी रेग दाखवली. म्हणजे 7 पर्वत आहे पण त्यामध्ये एक समुद्र आहे. परत मग मी असं विचारलं कोणता समुद्र. त्यावेळेस त्यांनी माझ्या समोर एक दह्याचं मडकं ठेवलं म्हणजे दधी समुद्र. असं म्हणल्यावरती सर्वांनाच आनंद झाला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि राजा भोजराजाला ते एवढा आनंद झाला त्यानं गंगूतेलीची सगळ्या राज्यामध्ये मिरवणूक काढली आणि शबासकी दिली आणि 10 तोळे सोनं त्याला बक्षीस म्हणून दिलं. राजाला एवढा आनंद झालाय. गंगूतेली त्यानं स्पर्धा जिंकली तेही गुरुच्या रूपात. म्हणून दोघं कक्षामध्ये बसले. त्यावेळेस राजा म्हटला वा गंगूतेली तुम्ही तर आपल्या राज्याचं नाव मोठं केलं. कसं काय झालं असं मला सांगा तरी. त्यावेळेस गंगूतेलीने सांगायला सुरुवात केली राजेसाहेब किती सोपं आहे हो. त्यानं मला एक बोट दाखवलं. याचा मला असं वाटलं की तो म्हटला मी तुझा एक डोळा फोडेन. मग मी त्याला 2 बोटं दाखवली. मी काही कमी नाही आपल्याच राज्यात येऊन आपल्यावरती त्यांनी दादागिरी दाखवली. मग मी 2 बोटं दाखवली म्हणजे मी तुझे 2 डोळे फोडेन. मग त्यांनी मला पंजा दाखवला. मला वाटलं कानफाडच फोडेन. मग मी त्याला मुठ्ठी दाखवली. मग मी तुला मुठ्ठीत खाली पाडेन. मग त्यांनी परत मला 7 बोटं दाखवले. मला वाटलं की मी 7 चपात्या खात असेन. मग मी 7 दाखवून खाली अशी रेग दाखवली. म्हणजे मी सांगितलं की सकाळी 3:30 आणि संध्याकाळी 3:30. मग त्यानं मला असं केलं. मला वाटलं कशासोबत खात असेल. मग मी दह्याचा मडका त्याच्या समोर ठेवला. मी दह्यासोबत खातो. राजानं पुन्हा त्याला शब्बासकी दिली. दृष्टांत संपला. सांगण्याचं तात्पर्य एवढंच की कोणाचं तरी नाव घेऊन कोणाचं तरी वेश धारण करून आपण आपलं काम करू शकतो. तसं भगवंताचं नाव घेऊन ही संसारूपी नदी आपल्याला पार करायची. तुकोबराय म्हणताय की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म आहे. हा जन्म प्राप्त झालाय ना या देहाचं या जन्माचं तुम्ही सोनं करा. कोळसा करू नका. देहा मिळाला याचं सोनं करा कोळसा करू नका. समजावं म्हणून एक उदाहरण सांगते ऐका. एक राजा शिकार करण्याकरता जंगलात गेला. जंगलात गेल्याच्या नंतर त्याला उशीर झाला. मग तो एका शेतकऱ्याच्या घरी थांबला. तो शेतकरी म्हणजे लाकडाचा कोळसा करायचा आणि बाजारात विकायचा. मग राजाची एवढी उत्तम सोय त्या शेतकऱ्यानं केली म्हणून राजानं खुश होऊन त्या शेतकऱ्याला 4 एकर चंदनाची बाग दिली. तो राजा निघून गेला. मग या शेतकऱ्याला आता कोळसा विकण्याचा धंदा होता. मग याला माहीतच नव्हतं की चंदनाच्या लाकडाची किंमत काय. याला वाटलं की या चंदनाच्या लाकडापेक्षा कोळशाची किंमत 100 पट जास्त आहे. त्याच्या मनात एवढंच होतं. मग त्यानं 3 एकर चंदनाची बाग लाकडं तोडली आणि बाजारात विकली. नेऊन कोळसा करून विकली. मग काही दिवसानंतर त्याला पैशाची गरज पडली. मग त्यानं 2-3 झाडाची चंदनाची लाकडं तोडली आणि बाजारात विकली. तर त्याला कोळशापेक्षा 1000 पट किंमत जास्त मिळाली. त्यावेळेस त्यानं डोक्याला हात लावला. बाबा रे आता पण 3 एकर जमीन चंदनाची कोळसा करून विकली आहे. आता राहिलेली एक तरी आपण त्याचं श्रीमंत तरी होऊ तेवढं विकून. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी. मग त्यानं डोक्याला हात लावला. अरे आपण 3 एकर बाग जाळून त्याचा कोळसा करून विकलाय. मग तो म्हटला राहिलेल्याचा आपण लाकडं विकून आता श्रीमंत होऊया. दृष्टांत संपला. आज तसा आपला हा देह आपल्याला प्राप्त झालाय. आपलं गेलेलं आयुष्य आता विसरून पुढचं राहिलेलं आयुष्य देवाच्या भजनात घाला. बरवे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूच्या आहारी. उरले ते हरी तुम्हा समर्पित. राहिलेलं आयुष्य भगवंताच्या भजनाकरता घाला. मग तुकोबराय आपल्याला तेच सांगतात की सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला. प्रत्येक वेळी तुकोबराय आपल्याला आपलं हित व्हावं हेच सांगत असतात. कारण की संत हे जगाच्या कल्याणाकरता अवतरित झालेले आहेत. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती. हो जगाच्या कल्याणा जगाच्या कल्याणा
कष्टवीती परोपकारे देह कष्टवीती परोपकारे देह कष्टवीती परोपकारे ओ जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती जगाच्या कल्याण संतांच्या विभूती हो जगाच्या कल्याण जगाच्या कल्याण जगाच्या कल्याणांच्या विभूती जगाच्या कल्याणांच्या विभूती संत हे जगाच्या कल्याणाकरता अवतरित झालेले आहे. मग जगद्गुरु तुकोबराय सांगताय बाबा रे हा देह प्राप्त झाल्याने देवाचं भजन कर. कारण तू जर आयुष्यात भजनच नाही केलं तर यमदेव येतील आणि तुला घेऊन जातील. कारण या जगामध्ये प्रत्येकाला कधी ना कधीतरी जायचंय. प्रत्येकाचा जन्म झालाय, प्रत्येकाला एक ना एक दिवस जायचंय. म्हणून मिळालेल्या देहाचं सोनं करा. तुकोबराय म्हणतात प्रत्येकाला जायचंय मग सोनं करायचंय. मग जर जन्म मरण जर आपल्याला संपवायचं असेल तर संतांची संगत फार महत्वाची आहे. संतांची संगत माणसाने जीवनामध्ये केली पाहिजे. कारण की संत संगतीचा किती मोठा महिमा आहे. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बने संग जरा लाग रे तेरी अच्छी बने संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी अच्छी बनेगी तेरी किस्मत चलेगी 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 संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी 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 संतांच्या संगतीचा फार मोठा महिमा आहे. एकदा नारदजींनी विष्णूला विचारलं की स्वामी संत संगतीचा महिमा काय, लाभ काय संत संगतीचा. त्यावेळेस विष्णूंनी सांगितलं नारदजी खाली एक गटारातल्या किड्याला जाऊन तुम्ही विचारा. त्यावेळेस नारदजी त्या गटारातल्या किड्याला जाऊन विचारतात की संत संगतीचा महिमा काय. त्यावेळेस असं बोलताच तो किडा मरण पावला. नारदजी विष्णूंकडे आले. विष्णूंना सांगितलं की त्याला मी विचारलं पण तो मरण पावला. विष्णू म्हटले नारदजी एका खाली मृत्यू लोकामध्ये एका झाडावरती एक पोपट आहे, आत्ताच जन्माला आला, त्याला जाऊन विचारा तुम्ही संत संगतीचा महिमा. त्यावेळेस नारदजी त्या पोपटाकडे जातात, त्याला विचारतात बाबा रे संत संगतीचा महिमा काय. असं म्हणताच तो पोपटही मरण पावतो. पुन्हा नारदजी विष्णूंकडे जातात. विष्णूंना सांगतात की मी त्याला विचारलं पण तो मरण पावला. विष्णू म्हणतात आत्ताच एक सरडा जन्माला आलाय, त्याला जाऊन तुम्ही संत संगतीचा महिमा विचारा. नारदजी त्या सरड्याकडे जातात, त्याला विचारतात संत संगतीचा महिमा काय. तोही मरण पावतो. मग नारदजी पुन्हा विष्णूकडे जातात. विष्णू सांगतात की एका गाईचा बछडा आत्ताच जन्माला आलाय वासरू, त्याला तुम्ही संत संगतीचा महिमा विचारा. नारदजी त्या वासराकडे जातात, त्याला विचारतात संत संगतीचा महिमा काय. असं म्हणतात ते वासरूही मरण पावतं. आणि मग विष्णू सांगतात नारदजी आता एक राजवाड्यामध्ये खूप दिवसानंतर त्या राजाला मुलगा जन्माला आलाय, मुलगा झालाय, तुम्ही त्याला संत संगतीचा महिमा विचारा. मग नारदजी विष्णूंना म्हणतात विष्णू मी जर त्याला संत संगतीचा महिमा विचारला आणि तोही मरण जर पावला तर तो राजा माझी काय बरीगत करणार नाही, मला काही तो सोडणार नाही. तुम्ही विचारा नारदजी, काळजी करू नका, काही होणार नाही. म्हणून नारदजी
त्या राजवाड्यामध्ये आले, पण नारदजींचं स्वागत केलं त्या राजाने. हळूच मग त्या पाळण्याजवळ आले, तर मुलाला विचारलं, बाळा संत संगतीचा महिमा काय? त्यावेळेस तो मुलगा म्हणतो, तुम्हाला ज्यांनी इथं पाठवलंय विष्णुदेवाला तुम्ही बोलून आणा, मग मी तुम्हाला संत संगतीचा महिमा सांगतो. मग नारदजी विष्णूकडे गेले ना, विष्णूंना सांगितलं की स्वामी तुम्हाला त्या मुलानं बोलवलंय खाली. त्यावेळेस भगवान परमात्मा त्या ठिकाणी आले आणि मग त्यांना बघताच त्या मुलानं दोन्ही हात जोडले. आणि हात जोडल्याच्या नंतर मग नारदजी म्हणतात, आता सांग संत संगतीचा महिमा. मग तो सांगतो की मी ज्यावेळेस गटारातला किडा झालो त्यावेळेस मला तुमचं दर्शन झालं, त्यावेळेस माझी वाढ झाली, त्या योनीतून मी मुक्त झालो आणि पोपटाच्या रूपात आलो, तिथेही तुमचं दर्शन झालं. तिथेही ती योनी संपवून मी सरड्याच्या रूपात आलो, तिथेही तुमचं दर्शन झालं. त्यानंतर मी एका वास्तू म्हणून जन्म घेतला एका गाईच्या पोटी, तिथेही तुमचं दर्शन झाल्याच्या नंतर माझी योनी वाढली, माझी पूर्तता वाढून मी पुढच्या योनीमध्ये गेलो. विठ्ठल 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 मी पुढच्या योनीमध्ये गेलो आणि आता राजाच्या घरात मी राजघराण्यात जन्माला आलोय. इथेही तुमचं दर्शन झालं, तुमचंच नाही तर भगवान परमात्म्याचं देखील दर्शन झालं, कारण तुम्ही एक संत आहे आणि संतांच्या संगतीमुळे मला भगवान परमात्म्याचं दर्शन झालं. हाच सत्संगाचा महिमा आहे. विठ्ठल विठ्ठल हा सत्संगाचा महिमा आहे. आणि त्यानंतर मग त्या मुलाचं जन्म मरण संपलं, कारण संतांची संगत केल्याच्या नंतर जन्म मरण आपलं संपतं आणि पुन्हा जन्म नाही, पुन्हा मरणही नाही. म्हणून संतांची संगत करून आपल्या देहाचा, आपल्या आयुष्याचा उद्धार करायचा आहे. भगवंताचं नामही आपल्याला घ्यायचं आहे. मग तुकोबराय म्हणतात की सांगतो तुम्हाला भजारे विठ्ठला, भगवंताचं नामस्मरण करायचंय. तुम्ही जर जीवनात देवाचं नामस्मरण नाही केलं तर काय होईल, तर ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. करिता भरोवरी दुरावसे दुरी, करिता भरोवरी दुरावसे दुरी, करिता भरोवरी दुरावसे दुरी. हो हो
भजन नाही केलं तुमच्या जीवनात तर संसारूपी मायेजाळमध्ये अडकले जाशान आणि भगवंताच्या चरणापासून दुरावले जाशान. मग तुम्ही भगवंताचं नामस्मरण करायचंय. कारण की हा संसार कसा आहे हो दादा? संसार हा दुःख, संसार दुःख मूळ चौकडी इंगळ विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ काम क्रोध लोभ शूनी पाठी लागले ओढाळ कवना मी शरण जाऊ दृष्टी देईला निर्मळ धर्म दाखो सदैवांचा दुःखमूळ आहे. पण संसार दुःखमूळ नाही, त्यातली आसक्ती दुःखमूळ आहे. विठ्ठल विठ्ठल त्यातली आसक्ती दुःखमूळ आहे. समजावं म्हणून एक उदाहरण सांगते ऐका. एक मुंबईचा कामगार, गिरणी कामगार, तो 10 वर्ष काम करून तो मुंबईला गेला. कारण की काही नोकरीही नव्हती, दुसरं काही कामही नव्हतं, म्हणून ते मुंबईला निघून गेला. पण इकडे त्याची बायको गावाकडे एकटीच होती. 10 वर्ष त्यानं मुंबईला नोकरी केली. मग त्याच्या बायकोनं 10 वर्षानंतर त्याला फोन केला, सांगितलं एवढे दिवस झाले तुम्ही मला भेटले नाही, कुठे फिरायला नेलं नाही, मी आता मुंबईला येणार आहे. बायको मुंबईला येणार म्हणून त्यानं 11 महिने एक रूम घेतला आणि आपल्या बायकोला मुंबईला बोलवून घेतलं. मग 11 महिन्यानंतर जे काही मुंबईमध्ये फिरायसारखं ठिकाण होतं त्या ठिकाणी तिला फिरवलं. 11 महिने झाले आणि तिला जायची वेळ आली. त्यावेळेस तिच्या नवऱ्याला म्हणते, अहो एवढे दिवस झाले मी तुम्हाला कधी कोणता दागिना मागितलं नाही, काही नाही मागितलं, तुम्ही आता मला मी जे मागल ते घेऊन द्यायचं. सांगितलं बाई माग, तू खूप दिवसानंतर मागितले, आता मला सांगितलं मला 5 तोळ्याचा राणी हार पाहिजे. मग त्यानं सांगितलं की उद्याच घेऊन येतो, जायच्या वेळेस तुला मी देतो, मग आपण उद्या गावाकडे जाऊया. मग जाण्याचा दिवस उजाडला, त्यानं राणी हार आणला. पण राणी हार खरंच नाही आणला, त्यानं बाजारातला 50 रुपयाचा राणी हार आणला आणि तिच्या गळ्यात घातला. तिला एवढा आनंद झाला, ती म्हणते बाई रात्री सांगते काय आणि सकाळी हार येतो काय. तिने गळ्यात घातला आणि गावाकडे जाण्याकरता निघाले. आणि अडाणी असल्यामुळे ते पुरुषांच्या डब्यात बसले. आणि तिच्या नवऱ्यानं सांगितलं, बाई ही मुंबईमधली चोर खूप बेकार आहे बघा, तुझा हार बीर चोरतील, काढून पर्समध्ये ठेव. ती म्हणली काही नाही, अहो मग आता घातलाय तर घालू द्या ना, तुमच्या समोर नाही मग कोणासमोर घालेल मी, गावासमोर थोडं ना घालू द्या, आता घातलाय. मग दोघे निघाले. मग एक भुयार आला, भुयारातून ट्रेन गेली, दुसऱ्या बाजूने निघाला, तिचा हारच गायब झाला. तो म्हटला तुला सांगत होतो चोर खूप बेकार आहे. तिने हार बघितलं तर रडायला लागली ती मोठमोठ्यानं, तिथेच खाली बसून रडायला लागली. रडल्याच्या नंतर तिच्या नवऱ्यानं बघितलं तर तो थोडा हसला. त्याला माहित होतं कारण की हा हार खोटा आहे, 50 रुपयाचा हार आहे हा.
तो हसला. तिने त्याच्याकडे बघितलं आणि विचारलं, का हो तुम्ही हसता का? इथे माझा 5 तोळ्याचा हार राणीहार चोरीला गेला आणि तुम्ही हसताय. सांगितलं, बाई तो हार खोटा होता आणि ती बाई खरा होता म्हणून रडत होते. दृष्टांत संपला. सांगायचं तात्पर्य एवढं की आपण संसार खरा मानतो म्हणून दुःखी असतो आणि संत संसार खोटा मानतात म्हणून सुखी असतात. विठ्ठल विठ्ठल मग संत सांगताय, बाबा रे संसार करायचाय पण संसारात राहून परमार्थ करायचाय. प्रत्येक संत सांगतात आपल्याला. ज्ञानोबराय देखील सांगतात. काय सांगतात? असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र बारी बाह्य सदा. संसारात राहायचंय आणि परमार्थही करायचंय आपल्याला. अनेक प्रमाणे पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती तैसे असावे संसारी. तर संसारात राहून परमार्थ करायचंय. काही जण म्हणतात आम्हाला वेळच भेटत नाही. अरे तुम्ही कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. तुम्ही कामामध्ये भगवंताचं नामस्मरण करा. एक जण म्हणतो मला की म्हणजे मला काम खूप असतात पण टाइमच भेटत नाही देवाचं नामस्मरण करण्याकरता. त्यावेळेस मग जगद्गुरु तुकोबराने त्याला उपदेश केला की विठ्ठल विठ्ठल तुम्ही कामामध्ये काम काही म्हणा, राम राम. कामामध्ये तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. मग तुकोबराय सांगतात की संसारात राहून भगवंताचं भजन करायचंय म्हणून करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वहावसी. तुम्ही नाही भजन केलं तर भगवंतापासून दुरावले जाशाल आणि संसार रूपी मायेजाळमध्ये अडकले जाशाल. मग देवाला एकच पाहिजे. काय पाहिजे? तर अभंगाचा शेवटचा काही न लगे का भावाची कराने. 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 कामने कारण तुका म्हणे आन विठोबाची. देवाला फक्त आपला भाव गरजेचा आहे. एकदम आपण सर्व भावाने देवाचं भजन करूया. विठोबा रखुमाई ठोबा